त्याची चर्चा होते, तर त्यावरही कारवाई होणार का? त्या मीटिंगमध्येही आमदार साहेबांनी ते शासकीय कार्यालयाची ही माहिती घेतलेली होती आणि आधीपासूनच माहिती आहे ते अतिक्रमण आहे, तरी अजूनही त्याच्यावर कारवाई का नाही केली जाते हा प्रश्नही मामाने तिथे उपस्थित केला होता. त्या अनुषंगाने त्याचाही फॉलोअप घेऊन तेही काढते. जेही आपले हायवे असतील ते नागरिकांना कसे मोकळे करून देऊ शकतात किंवा सर्व्हिस रोड कसे देऊ शकते ती माझी म्हणजे प्रयत्न नक्की राहील. काही शहरात बऱ्याच ठिकाणी असे जे गाड्या उभ्या आहेत की ते कधीही हालत नाही, त्याच ठिकाणी उभ्या आहेत, त्यांच्यावरती काही कारवाई करणार? ती गाड्यांवर कारवाई करणं हे मला वाटतं RTOच्या अंडर आहे आणि मला आता 1-2 दिवसापासून मी जसं प्लॅस्टिक मोहीमला गेले होते तेव्हापासून नागरिकांचे फोन कॉल्स किंवा मेसेजेसही आलेले आहे की जो शिवाजी पुतळ्याजवळ जे रिक्षा स्टॉप आहे आणि जिथेतलं अतिक्रमण आहे तेही काढण्यात यावं. त्यामुळे मी RTOच्या आता संपर्क करणारच आहे. त्यामध्ये हे 2-3 विषय आहे. रिक्षा स्टॉप जिथेही कुठेही म्हणजे थांबतात, जिथे स्टॉप नाही तिथेही ते थांबतात आणि तुम्ही म्हणता ते ज्या गाड्या बंद आहे शहरामध्ये आणि त्या वर्षानुवर्ष तिथेच आहे त्यांच्यावरही कारवाई करण्यासाठी आपल्याला RTOची मदत लागणार आहे. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क करून त्वरित ती कारवाई मी करणार. काही आपल्या महापालिकेच्या खाली आपलं या कोपऱ्यापासून नेहरू पुतळ्यापासून तर ॲक्सिस बँकेपर्यंत जे फुटपाथवरती जे इलेक्ट्रॉनिक वस्तू विकणारे लोक आहेत ते सर्व फुटपाथवरती गर्दी करतात आणि त्याच्या पुढे त्यांच्याकडे खरेदी करणारे लोक काही असतील, रिक्षावाले असतील, ते पण त्यांची वाहनं रस्त्यावर लागल्यामुळे तिथे एकदम चालायला पण जागा राहत नाही. तर नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे की हा पण रस्ता आम्हाला खाली करून चालेल. तो रविवारचा विषय म्हणताय का तुम्ही? नाही, रेग्युलर रेग्युलरची चालेल. मी आताच म्हणजे जसं मी नेहमी माझा विषय तोच आहे की जे मेन रोड आहे ते तरी मोकळे व्हायला पाहिजे की लोकांना ट्रॅफिकसाठी अडथळा निर्माण नको व्हायला पाहिजे. मी तसं सूचना गोसावी साहेबांना आणि अतिक्रमण विभागाला आता लगेच तात्काळ करते की इथलं अतिक्रमण हे उचलून घ्या. नेहमी त्यांचं एकच म्हणणं असतं की मॅनपॉवर कमी आहे, आपण काही आता माणसं वाढवण्याचाही प्रयत्न केला. येत्या काही दिवसात आपल्याकडे मॅनपॉवरही वाढणार आहे. त्या अनुषंगाने ती कारवाई करते आणि तिथे ते माणसं बसलेली याची मी म्हणजे लक्ष ठेवते. थँक्यू.